मोनोटोनस आहे, त्याच्यामध्ये सगळेच अडकतात. कारण दुसरी कुठली गोष्टच पुढे जात नाहीये. सगळे कॉन्व्हर्सेशन तिथेच येऊन पडतात. तिथे राखींचा गेम सुद्धा त्याच्यातच अडकतोय. राकेश यांचा गेम दुसरीकडे जाताना एक मोठा भार ह्याचा आहे त्याच्यावरती, ज्याच्यामुळे सातत्याने सगळे आरोप होतात की आपण डिस्कस पण केलं होतं की का राकेशचा गेम फक्त राखींमुळे आहे का, अशी चर्चा पण होते. ठीक आहे, मी म्हणत नाही की एकमेकांशी आपण बोलू नये किंवा ते सातत्याने ठेवा, पण एखाद्या इक्वेशनचं ओझं स्वतःवरती एवढं लादून घेऊ नका की ज्याच्यामुळे पुढे जाणं अवघड होईल. आणि मी शेवटचं बोलतो त्याच्यावरती, याच्या पुढे मी याच्यावरती चर्चा करणार नाहीये. शेवटी निर्णय तुमचा आहे. आणि मला असं वाटतं की शेवटचे 4 आठवडे राहिले आणि असं मुळीच मी म्हणत नाहीये की तुमची मैत्री ही चांगली नाहीये. मैत्री चांगली आहे, इक्वेशन छान आहे. मी हे म्हणतोय की ह्याच्यामुळे आता गेम दिसत नाहीये. आता काय की प्रत्येक आठवड्यात किती किती लोक जातील घराच्या बाहेर, फक्त एक व्यक्ती जाईल असं तर राहिलेलं नाहीये. जास्त पण जाऊ शकतात आणि त्याची सुरुवात या आठवड्यापासून आणि आजपासून होणार आहे. कारण या आठवड्यात होणार आहे डबल इलेक्शन. नाव पीपल आर इंटरेस्टेड इन द विनिंग गेम. हे रिलेशनशिप्स वगैरे ठीक आहे, ते राहील. आता आपण जाणार आहोत अशा स्पेसमध्ये जिथे आपल्याला आता इंडिव्हिज्युअल खेळाडू जो आहे तो निवडायचा आहे. मी असं म्हणत नाही की तुमचे एक्झिस्टिंग ग्रुप्स सोडून द्या, परंतु बऱ्याच वेळा असं सुद्धा पाहण्यात येतं की ग्रुप्समुळे तुमचे निर्णय हे इंडिव्हिज्युअल राहिलेले नाहीत. मी त्याचं एक उदाहरण तुम्हाला देतो. राकेश राखी यांना म्हणाले की नॉमिनेशन टास्क मध्ये प्रभू त्यांना कठपुतली वाटत होते, त्यांना वीक वाटत होते, जे काही निकष दिले होते त्याप्रमाणे. पण फक्त ग्रुपसाठी त्यांनी प्रभू यांना नॉमिनेट केलं नाही. पण राकेश, मला आपल्याला विचारायचं, कॅप्टन्सी टास्क मध्ये तुमच्याकडे संधी होती, तिथं काही नॉमिनेशन प्रश्न होता, तिथे तुम्ही प्रभू यांना का नाही काढलं? तुम्ही अनुश्री यांना काढलं. तुम्हाला एका टास्क मध्ये प्रभू वीक वाटले, पण काही कारणास्तव तुम्ही तो निर्णय घेतला नाही. जेव्हा दुसरीकडे तुम्ही घेऊ शकला असता तिथं तुम्ही वेगळा निर्णय घेतला. इथे काय होतं माहितीये का, आम्ही ऑडियन्स म्हणून बघतो आपल्याकडे, अच्छा म्हणजे राकेश यांचं या आठवड्यात हे मत आहे की ही व्यक्ती वीक आहे. मग कॅप्टन्सी टास्क मध्ये ते मत बदलतं. मला वाटतं मग हे काय आणि हे काय, तर इंडिव्हिज्युअल जो डिसिजन घेण्याची क्षमता असते ना, ती तिथे उठून बाहेर येत नाही. आणि मी याचं विपरीत उदाहरण तुम्हाला देतो. विशाल होते, विशाल यांना बिग बॉसने 3 पॉवर दिले होते. म्हणजे 3 नावं सांगा ज्यांना नॉमिनेट ते करू शकतात. अनुश्री त्यांना काय म्हणाल्या, राखी, तन्वी, राकेश या 3घांना नॉमिनेट कर. म्हणजे काय होते, सगळे नॉमिनेट होऊन जातील. बरोबर आहे विशाल? हो. अनुश्री बरोबर आहे म्हणाल तुम्ही याचं? करेक्ट. पण विशाल यांनी काय केलं, मला निकषात जे बसत नाही ते मी करणार नाही. त्यांना वाटलं की तन्वी आणि राखी ह्या निकषात बसत नाहीत. राखी त्यांच्या मैत्रिणी, पण तन्वी आणि त्यांचं रिलेशनशिप काय आहे, नातं काय आहे, त्या तन्वी सातत्याने त्यांना मदत, तुझी आणि माझी मैत्री कधीच होऊ शकत नाही. घरात काय, घराच्या बाहेर पण तू माझा दुश्मन आहेस. बरोबर आहे? म्हणजे यांच्याकडे प्रत्येक रिझन होता, कारण होतं त्यांच्याकडे तन्वी यांना नॉमिनेट करण्याचं. परंतु त्या ऐकण्यात नाही गेले. त्याच्या फायद्याचं असलं असतं ती गोष्ट वेगळी. परंतु इथे काय दिसतं, एखाद्या व्यक्तीचं जगाचं ऐका पण करा स्वतःच, ती पर्सनॅलिटी विशाल यांच्यामध्ये ती झळकून आली, ती दिसली सुद्धा. किंवा अनुश्री यांचं पण उदाहरण घ्या. गेल्या आठवड्यात मिरची टास्कमध्ये त्यांना जेव्हा बाहेर काढलं गेलं तेव्हा त्या भांडल्या, संकेतशी भांडल्या, विशालशी भांडल्या. त्यांचं काय मत होतं की माझी प्रायोरिटी मी आहे, मी स्वतःसाठी खेळणार आहे. इथे इंडिव्हिज्युअल गेम हा दिसून येतो. हो, कारण काय, आता टीमला वाचवणं हे करणं ठीक आहे, ते करा, परंतु इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आता झळकून येणाऱ्या बाहेर. मला काय सांगू, लोक कसे अॅनालाइज करतात बाहेर.
बारीक बारीक गोष्टी तुमच्या चेंज ऑफ बिहेवियर मध्ये लोक म्हणजे पॉडकास्ट करतात की ही अशी या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात हे बोलत पाठिंबाच्या क्लिप्स करून लावतात परत ही अशी बोली हा असा बोलला मग इथं कसं बदललं मग ही पलटू झाली मग हे झालं ते झालं. आपल्याला वाटतं की आपण फक्त एक साधारण निर्णय घेतोय पण तुमच्या निर्णयावरती वोटिंग पॅटर्न बाहेर ठरतंय ज्याच्यामुळे तुम्हाला धक्कादायक निर्णय हे आता दिसतील. काय की आपल्या मनात एक असतं आणि आपण करतो वेगळं हे दिसून येतं. सगळ्यांनी असे निर्णय घेतलेले आहेत हे फक्त राकेश पुरतं मर्यादित नाहीये.